नाही, इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे. देशामध्ये जे काही अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं, देशामध्ये तरुणामध्ये असलेलं नैराश्य आणि आक्रोश, महागाईनी सामान्य माणसाचं जगणं कठीण करून टाकलेलं आहे. महागाईच्या विळख्यामध्ये हा संपूर्ण देश सापडलेला आहे. डिझेल, पेट्रोल, गॅसचे दर दररोज वाढत आहेत आणि शॉर्टेज आहे. भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. रिझर्व्ह बँक खाली केली जात आहे. सोनं विकलं जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये देशामध्ये तरुण रस्त्यावर उतरला आणि जिकडे तिकडे देशामध्ये हाहाकार पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या सगळ्या विषयावर चर्चा करून या देशाला आत्ताच्या संकटापासून वाचवणं हे हेच इंडिया आघाडीचं उद्दिष्ट आहे. यावर चर्चा करून या देशातील पेपर रोज फुटले जात आहे. सीबीएसई मध्ये पेपर तपासणीमध्ये घोळ झालाय. नीटच्या पेपरमध्ये झालेला घोळ पाहिला आपण. पेपर लिकेज होणं, पेपर फुटणं, अशा विविध प्रश्नावर मला वाटतं या ठिकाणी चर्चा होईल आणि इंडिया आघाडी एकत्रितपणे मजबूतीनं राहुलजींच्या नेतृत्वामध्ये ही पुढे जाईल आणि या देशावर आलेलं संकट जे आहे त्या संकटाला इंडिया आघाडी तोंड देऊन तोडगा काढण्याचं काम नक्की करेल. यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. खरं तर आपण सगळे बघतो आहोत की यावर्षी अल निनोमुळे प्रचंड भयावह परिस्थिती आता निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण यावर्षी पावसाचा अंदाज अत्यल्प दाखवला गेला आहे आणि म्हणून या सगळ्यावर या परिस्थितीमध्ये जे राज्यापुढे जे काही आता प्रश्न आहेत, अधिवेशन होणार आहे 22 जून पासून, परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यापासून अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजच आता आम्ही बातमी वाचली की मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू झालेला आहे आणि अत्यंत अल्प पावसाचा अंदाज बघता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हे सगळे विषय घेऊन एक तातडीची बैठक बोलवली पाहिजे. सर्व विरोधी सत्ताधारी पक्षांची सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे आणि महाराष्ट्रातली सध्या स्थिती आणि त्यावर चर्चा केली पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे. त्यांच्या पुतण्याला राज्यमंत्रीपद किंवा मंत्रिपद न मिळालं असं आहे. छगन भुजबळ आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कदाचित ते मंत्रिपद सोडायची इच्छा नसेल. परंतु मी असं म्हणणार नाही की माझा तो अधिकारही नाही. राष्ट्रवादीमध्ये विशेष करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे. खरं तर आज अशी राजकीय परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे. तो अधिकार त्या त्या पक्षाकडे आता कितपत आहे यावरही महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये फार मोठी चर्चा आहे. म्हणजे इतर पक्षाचा निर्णय सुद्धा, म्हणजे इतर पक्ष म्हणजे
सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदय घेतात. त्यांच्या नेत्यांना कुठे कुठे ठेवावं, कुठली जबाबदारी द्यावी, कोणाला कुठे पाठवावं, या परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांच्याकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील तेच भुजबळ साहेबांना सुद्धा स्वीकारावं लागेल, असं एकूण राजकीय वातावरण आहे. मंत्री जर चुकत असेल तर त्याला चोपून काढा असं बच्चू कडू म्हटले. 2029 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असेही ते म्हटले. आता मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळेच मागच्या वेळेचं सरकार आलं हेही लपून राहिलेलं नाही. त्यांनी ज्या काही योजना आणल्या, लाडकी बहीण, लाडका भाऊ, मुख्यमंत्री ते स्टायपंड आणली, म्हाताऱ्यांना पाठवलं, या तीर्थयात्रा घडवून आणल्या आणि देशामध्ये प्रत्येकाच्या त्यावेळेस सरकारच्या तिजोरीतून एकेका कुटुंबामध्ये 40-40, 50-50 हजार रुपये, कोणाच्या कुटुंबामध्ये लाख रुपये गेलेत. आणि ते वातावरण तसं हे केलं गेलं आणि त्याच्यात पुन्हा मतचोरीचा तर विषय होताच. पण यातील श्रेय त्यावेळेस मात्र सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचा मोठा श्रेय होता, कारण ते मुख्यमंत्री होते. पण आज जे सांगितलं जात आहे की मंत्र्यांना ठोकून काळा चुकलं तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळं त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी, मग जनता सुरुवात करेल. बच्चू कडू असं देखील बोलले आहे की 1996 ते 2026 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि त्यासाठी वाटेल तर सरकारनं कर्ज काढावं, कर्जमाफी करावी, केली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन. नाही, बच्चू कडू काय आंदोलन करतील तो त्यांचा विषय, त्यांच्या पक्षाचा विषय आहे. या सरकारच्याकडे आहे काय कर्जमाफी करायसाठी? त्यांनी आम्ही दिलेल्या कर्जमाफीमध्ये 19 पासूनच्या त्या लोकांना सुद्धा वगळून टाकलेला आहे. जे आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन देतो त्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी करून टाकली आहे आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ती संख्या दाखवत आहे, ती संख्या सुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही, म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही आणि ते 3 लाख भरल्याशिवाय 2 लाख त्याचे देणार नाही. मग अशा सगळ्या मध्ये मला वाटते फार तर हा आकडा 15-20 लाखाच्या घरात जाईल, हे आकडा फुगवून सांगितला जात आहे. हा शेतकऱ्याला फायदा होणार नाही. या कर्ज ही बनावट आणि फसवी बनवाबनवीची कर्जमाफी आहे. राहिला विषय बच्चू कडूंनी म्हटलं ते खरं म्हणजे काल प्रवक्ता भाजपनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवार साहेबांचं बोट दाखवलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना देशातील त्यावेळेस 2004 मध्ये एका झटक्यामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. ती ताकद काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना शरद पवार साहेब किंवा काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनला 4,500-5 हजार रुपये भाव मिळत होता आणि यांचं सरकार आलं या भारतीय जनता पक्षाचं, सोयाबीनला 4,000 रुपये नाही 3,000 रुपये सुद्धा भाव मिळाला नाही. मग कोणाच्या काळात कोणाची लूट झाली हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. राहिला कर्जमाफीचा विषय, तर आम्ही तर हे म्हणतो की सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा ओपन त्याचं ॲक्शन करा, लिलाव करा, काही जमिनी काढून टाका आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी असणार. पुन्हा एकदा केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरमध्ये दरवाढ केली आहे. हजारीच्या जवळ आता जे आहे ते सिलेंडरचे दर पोहोचले, आता सर्वसामान्यांचे स्वयंपाकघरापर्यंत महागाई दर पोहोचत नाही. त्या सरकारचं धोरणच आहे ना, हेच सरकारची उपलब्धी आहे की आम्ही चुलीवरून गॅसवर आणलं आणि ह्या सरकार आता गॅसवरून चुलीकडे नेण्याचा निर्धार केलेला आहे.
आणि ती परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. 1000 रुपयाचं सिलेंडर तर आत्ता झालेला, जवळपास पोहोचलेला. पुढचा महिनाभर थांबा, हा सिलेंडर 1500च्या घरात जाईल महिना दीड महिन्यामध्ये. ही परिस्थिती निर्माण होईल आणि लोक पुन्हा चुलीकडे येतील. आता चुलीतला कोलीत घेऊन या सरकारला कसे चटके द्यायचे हे जनता ठरवेल. पण एक सांगतो की सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय असेल, गरीब माणूस हा पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धूर घालून त्याच्या डोळ्यामधले अश्रू पुन्हा जोरानं वाहतील, अशीच व्यवस्था या सरकारने केलेली आहे. भाऊ, तुम्ही वारंवार आरोप करताय की भाजप तुमच्या नगरसेवकांना खरेदी करताय. विषय नाही, संपला विषय. चला. अशोक गहलोत यांनी जे आरोप केला त्याच्याकडे कसं बघता की मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार होतो पण माझ्या विरोधात षडयंत्र केलं असं अशोक गहलोत? नाही, मला माहित नाही वरच्या लेवलचं, मी खालचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला त्यावर बोलता येणार नाही. ती परिस्थिती केंद्रीय स्तरावर काय झालं ते काय म्हटले तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर माझ्याकडे नाही आहे. थँक्यू. हिंदी दोनच प्रश्न आहे. चालवायला पाहिजे तुम्ही जोरात. खूप 100 लोकांचे पैसे झाले, इंक्वायरी सुरू झाली. इंडिया गठबंधन की बैठक ऐसे समय हो रही है जब उसके कई सहयोगी दल कांग्रेस की कार्यशैली से असंतुष्ट है. डीएमके और आपका बैठक से दूर रहना बताता है कि विपक्ष के भीतर मतभेद गहरे होते दिखाई दे रहे हैं. नहीं, कोई मतभेद नहीं है गहरे. सब लोग जा रहे, करीबन 23 पार्टियां आज इस इंडिया की बैठक में उपस्थित रह रही. ये बैठक इसीलिए बुलाई गई है कि देश के सामने जो आज बड़ी बड़ी समस्याएं खड़ी हो गई है, देश आज पूरा फाइनेंशियली क्राइसिस में है, महंगाई चरम सीमा पर है, गैस डीजल का बड़ा शॉर्टेज हुआ है, गैस के दाम बढ़ते जा रहे, डीजल पेट्रोल के दाम बढ़ते जा रहे, आम जनता का जीना मुश्किल कर दिया इन लोगों ने, गरीब का घर का चूल्हा जलना भी मुश्किल हो गया. इस तरह की महंगाई बढ़ा गई, रिजर्व बैंक को लूटा गया है, सोना बेचा जा रहा है, फॉरेन इन्वेस्टर पैसा निकाल कर भाग रहे हैं, इस देश के जो अभी करेंसी है वो भी गायब हो चुकी है. अब ऐसे स्थिति में युवा रास्ते पर आकर चीख पुकार कर रहा है, चिल्ला रहा है इस सरकार के खिलाफ है. उसको राष्ट्रद्रोही कहा जा रहा है. जो हिंदुस्तान का सच्चा इंसान है, जो सरकार के खिलाफ सच्चाई उगल रहा है, उसको राष्ट्रद्रोही कहा जा रहा है, उसको हिंदू विरोधी कहा जा रहा है. इस तरह से देश को पूरी तरह अस्थिर करने का काम मोदी सरकार के कार्यकाल में हुआ है. इसके ऊपर विचार मंथन करने के लिए और इस देश के आम आदमी को कैसा हम लोग आगे इसके समस्याओं को कैसे हल कर सकते हैं, क्या तो ये रास्ता निकाल सकते हैं, सरकार का जो नीति है उसके खिलाफ में क्या करना चाहिए, इसके लिए आज की बैठक है. करीबन 23 पार्टियां इस मीटिंग में शामिल हो रही है. हो सकता है एक दूसरी पार्टी की कोई नाराजी होगी तो ये सब बैठकर जिम्मेदारी लेकर दूर की जाएगी. संजय झा ने कहा है कि ममता बनर्जी और अरविंद केजरीवाल की वजह से इंडिया गठबंधन को नुकसान हुआ है, उनकी वजह से बर्खास्त हुई है. नहीं, अभी सब लोग आ रहे इंडिया आघाड़ी में. अब क्या हुआ था कल का कल था, आज क्या करना चाहिए देश फाइनेंशियल क्राइसिस में होने के बाद, तो सबकी सहमति ये इंडिया गठबंधन के साथ है और सब लोग चाहते हैं कि अभी भारतीय जनता पार्टी को सत्ता से निकालना जरूरी है, मोदी जी को हटाना जरूरी है सरकार को. तो इसलिए हम सबको एक आकर इस देश को बचाना है, इस इरादे से ये सब पार्टियां एक हुई है.